अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची 68वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे। अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या 68वी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे म्हणाले की मी या अगोदर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो तेव्हा मी कधीच जिल्हा सहकारी बँकेमध्ये लक्ष दिलेलं नव्हतं, पण आता अलीकडच्या काळात मला या बँकेमध्ये लक्ष द्यावं वाटतं। मी निश्चितपणे लक्ष या बँकेत देणार आहे। जिल्हा बँकेचा कारभार आदर्शवत आहे। जिल्हा बँकेनं गेल्या काही वर्षात 3 प्रतिष्ठेचे पुरस्कारही पटकावलेत, त्यामुळे आशिया खंडातील अग्रगण्य आणि नावाजलेली सहकारी बँक म्हणून नगर जिल्हा बँकेची गणना होते। राज्यात अनेक बँका अडचणीत आहे, पण नगर जिल्हा बँक ही शेतकरी केंद्रस्थानी ठेवून यशस्वीपणे वाटचाल करीत आहे। हा सर्व सभासद आणि संचालकांचा अभिमानाचा विषय आहे, असे गौरवोद्गार काढत राम शिंदे यांनी अनेकांवर निशाणाही साधला। नगर जिल्हा सहकारी बँकेची 68वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि बँकेच्या QR कोड सेवेचा शुभारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिका राजळे, अण्णासाहेब म्हस्के, चंद्रशेखर घुले, माजी खासदार सुजय विखे, बाजीराव खेमनर, भानुदास मुरकुटे, अनुराधा नागवडे, बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वरपे आदींसह संचालक सभासद यावेळी उपस्थित होते। पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले, मी पहिल्यांदाच या सभेला आलो। सर्व संचालकांनी मांडलेल्या विषयांना अनुमोदन मिळालं आणि एकही विरोधी सूचना न आल्यानं बँकेच्या कामकाजाविषयी सदस्यांचा पूर्ण विश्वास दिसून आला। बँकेच्या शेतकरी हिताच्या धोरणांचं त्यांनी विशेष कौतुक केलं। पूर्वी ही बँक केवळ कारखान्यापुरती आहे असा गैरसमज लोकांमध्ये होता, परंतु आज ही बँक सर्वसामान्य शेतकऱ्यांची खरी ताकद बनली आहे। ऊस उत्पादकांपासून ते लहान शेतकऱ्यांपर्यंत, दूध उत्पादकांपासून ते बचत गटापर्यंत सर्वांसाठी बँकेनं समतोल साधत कर्ज आणि मदत उपलब्ध करून दिली आहे। नुकत्याच झालेल्या बैठकीत 1,11,00,000 रुपयांची मदत नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आली। शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वात जिल्हा बँकेने सातत्यानं शेतकरी हिताचेच निर्णय घेतले। कर्डिले हे कारखान्याचे नव्हे तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी आहे। त्यांनी बँकेच्या कारभारात पारदर्शकता ठेवत शेतकऱ्यांच्या गरजांनुसार निर्णय घेतले, म्हणूनच या बँकेला जिल्हा आणि राज्यात आदर्श मानले जाते असं ते म्हणाले। तर नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून अशा काळात त्यांना आधार देण्याची खरी गरज असते। राज्य सरकारने 31 लाख शेतकऱ्यांसाठी तब्बल 2100 कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर केल्याचं सांगत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पंचनाम्यांद्वारे मदत मिळेल असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला। पुढे बोलताना ते म्हणाले, नगर जिल्ह्यात कर्जत, जामखेड, पाथर्डी या भागात अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं। शेतकरी संकटात आहे, त्यामुळे प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले की 7/12 वर नोंद असलेल्या पिकांचीच नोंद पंचनाम्यात घ्यावी आणि सरसकट पंचनामे करावे। जिल्ह्यातील मदतीचा आकडा मोठा राहणार आहे। काही ठिकाणी जीवितहानी टळली असली तरी पशुधनाच्या हानीची नोंद झाली आहे। भविष्यातील नियोजनाचा आढावा घेताना जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्यानं पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही। गोदावरी खोऱ्यात 60 TMC पाणी कसं आणता येईल यासाठी नियोजन सुरू असून जायकवाडी धरणात प्रथम या उन्हाळ्यानंतर आवर्तन देऊनही 30% पाणीसाठा कायम होता, यासाठीही नियोजन हाती घेतल्याचं स्पष्ट केलं। तर पुढील 7 वर्षात जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। तर केटीवर बांधाऱ्यामधील गर्दी थांबवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याचंही विखे यांनी जाहीर केलं। तर प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 25,000 कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचंही त्यांनी सांगितलं। निळवंडे धरणाचं काम चांगल्या पद्धतीनं पूर्ण झालं असून पुढील महिन्यात साखळी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येईल। सोसायट्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे। केंद्र सरकारने दिलेल्या योजना वापरून 150 उद्योग सुरू करता येतील। यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर मेळावे घेऊन प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे। बँकांनी देखील सोसायट्यांना मदत करावी। शेतकऱ्यांच्या हाती मदतीचा आधार पोहोचवण्याबरोबरच दीर्घकालीन उपाययोजनांद्वारे दुष्काळमुक्ती, सिंचन आणि उद्योगधंद्यांच्या वाढीचं मोठं नियोजन शासनाच्या पातळीवर सुरू असल्याचं स्पष्ट करून पालकमंत्री विखे यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांचा विचार करण्याचा संदेश दिलाय। तर यावेळी बोलताना आमदार शिवाजीराव कर्डिले म्हणाले, गेल्या काही वर्षात जिल्हा बँकेला सलग 3 पुरस्कार मिळाले। पूर्वी ही बँक फक्त कारखानदारांची अशी बँकेची ओळख होती, परंतु आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांची बँक म्हणून ही संस्था उभी राहिली आहे। त्यांनी पुढे सांगितलं,
जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्ज, सहकारी संस्थांना, पशुपालकांना, बचत गटांना तसेच साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा करण्यात आलाय। आजवर 6,898 कोटींपेक्षा अधिक कर्जाचे वाटप झाले। जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला, बचत गट या सर्वांना जिल्हा बँकेने मदतीचा हात दिलाय। त्यामुळे बँकेवरील लोकांचा विश्वास अधिक बळकट झाला। मात्र केवळ कर्ज वाटपावर समाधान न मानता त्यांनी शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणींवर भाष्य केले। दरवेळी शेतकरी कर्ज घेतो, पण परतफेडीच्या वेळी तोच शेतकरी अडचणीत सापडतो। एवढ्या मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना केवळ तुटपुंजी मदत चालणार नाही। जर खरंच शेतकऱ्यांचं समाधान करायचं असेल तर कर्जमाफी ही अपरिहार्य ठरणार आहे, असा ठाम पवित्रा कर्डिले यांनी घेतला। तर यावेळी बोलताना माजी खासदार सुजय विखे पाटील म्हणाले, मागील 3 वर्षात कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेने उत्कृष्ट कामगिरी केली असून कारखानदारांपुरती मर्यादित असलेली बँकेची ओळख शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली आहे। या टर्मची ही शेवटची सर्वसाधारण सभा असून पुढेही असाच चांगला कारभार सुरू राहावा अशी प्रार्थना त्यांनी केली। तर या सभेदरम्यान अहमदनगर जिल्हा सहकारी बँक असं बँकेचं नाव पूर्वी होतं। या बँकेचं नाव आता बदलण्याचा ठराव करून अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक असा नामकरण करण्याचा निर्णय या सर्वसाधारण सभेत घेण्यात आलाय। शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहता जिल्हा सहकारी बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता 1,11,00,000 रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतल्याची घोषणा बँक अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी केली आहे। सभेच्या अखेरीस सभापती राम शिंदे म्हणाले, माझा फोटो मी पालकमंत्री असताना सुद्धा टाकला नव्हता, माझी काही तक्रार नव्हती। आज सभापती असतानाही टाकला नव्हता, माझी काही तक्रार नाही। पण खंत एकच वाटते की भाजपचा या बँकेचा अध्यक्ष असताना आपला फोटो का टाकला नाही असं म्हणताच एकच हशा पिकला। मी जरी राज्याचा सभापती असलो तरी नगर जिल्हा बँकेच्या कामकाजात सहकार्य करणं माझं कर्तव्य आहे आणि पुढील काळात बँकेच्या निवडणुकीतही लक्ष घालण्याची गरज आहे। शेतकरी हा आपल्या निर्णयांचा केंद्रबिंदू राहिला पाहिजे, हाच माझा आग्रह आहे, असं राम शिंदे यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। 9 रात्री 9 दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध।